नवी मुंबईत अमित शहा यांची आज सभा होणार आहे। सकाळी 10 वाजता ही सभा पार पडणार आहे। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं। नगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे आणि सुजय विखे उपस्थित असणार आहेत। नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आज 4 जाहीर सभा आहेत। मध्य नागपूरमधल्या गोळीबार चौकात, अर्जुनी मोरगाव, तिरोडा आणि कामठीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी गडकरींची सभा होणार आहे। बारामतीमध्ये शरद पवारांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले। उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे। तसंच इंदापूरमध्ये शरद पवार यांची उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी सभा आहे। रायगडच्या कर्जत विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांची आज जाहीर सभा आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं। महायुतीचे उमेदवार अशोक पाटील यांच्या प्रचाराची सभा आज भांडूपमध्ये आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये अशोक पाटलांनी विद्यमान आमदार रमेश कोरेगावकर यांच्यावर जोरदार टीका केली। रमेश गुवाहाटीला निघाले होते, पोलीस त्यांना मातोश्रीला घेऊन आले असं अशोक पाटलांनी म्हटलं। महाराष्ट्रामध्ये चोरीचं सरकार आहे, चोरांनी मिळून हे सरकार बनवले अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली। सांगलीमध्ये काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते। दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली। बैठकीमध्ये मणिपूरमधल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये चिंताजनक स्थिती आहे, त्यामुळे महाराष्ट्रातले राजकीय कार्यक्रम रद्द करून शहांनी दिल्ली गाठली। ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघात दुबार मतदान होणार असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटणकरांनी केलाय। जवळपास 71,000 मतदारांची नावं दुबार मतदार यादीत असून त्यांनी दोन्ही ठिकाणी मतदान केल्यास त्यांच्यावर कारवाईची मागणी पाटणकरांनी केली। कोल्हापूरच्या कागल तालुक्यातल्या जैनाळमध्ये समरजित घाटगे यांच्या फोटोवर करडीचा प्रकार झाल्याचं समोर आलं। करडीच्या साहित्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित सिंग घाटगे यांचा फोटो असलेलं पॅम्पलेट सापडलं। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली। ही माझी शेवटची निवडणूक असल्याचं केसरकरांनी जाहीर केलं, तर लवकरच माझा वारसदार ठरणार असल्याचं केसरकरांनी म्हटलं। बहुजन रयत परिषदेच्या प्रमुख कोमल साळुंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला। राज्यभरातल्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून पाठिंबा मिळणार आहे, त्यामुळे दलित मतांचा मोठा समूह एनसीपी सोबत जाणार। सोलापूर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांची पक्षातून आणि पदावरून हकालपट्टी करण्यात आली। सोलापूर जिल्ह्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी कारवाई केली। आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि प्रसिद्ध सिनेकलाकार पवन कल्याण यांनी आज चंद्रपूर आणि बल्लारपूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यासाठी रोड शो केला आणि जाहीर सभा घेतली। जिंतूर मतदारसंघाच्या सुरेश नांगरेंच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकरांची सभा आयोजित केली होती। ओबीसींचे राजकीय आरक्षण गेलं, पण कुठलाच पक्ष यावर बोलायला तयार नसल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिली। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातल्या महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांचा राजगुरुनगरात रोड शो पार पडला। यावेळी मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते। दरम्यान काळेंनी यावेळी मतदारांशी संवाद साधला। अकोला पश्चिममध्ये वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार हरीश अलीम चंदानी यांनी जोरदार रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले। अलीम चंदानी यांनी भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी भरली होती आणि यानंतर त्यांना वंचित बहुजन आघाडीनं जाहीर पाठिंबा दिला। नागपूरमध्ये काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचं रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं। पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या समर्थनार्थ रोड शोचं आयोजन केलं होतं। यावेळी प्रियांका गांधी यांच्यासोबत रथावर चेन्नीथला तसंच काँग्रेसचे उमेदवार उपस्थित होते। रायगडच्या अलिबाग मतदारसंघात शिवसेना महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली काढण्यात आली। दरम्यान सामरी खिंडमधल्या दत्त मंदिरात दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात झाली। यावेळी 1000 बाईकद्वारे भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। संभाजीनगरमध्ये भाजप उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी प्रचार रॅली काढली। दरम्यान ठिकठिकाणी फुलांची उधळण करत त्यांचं स्वागत करण्यात आलं, तसंच महिलांकडून त्यांचं औक्षण करण्यात आलं। यावेळी अनुराधा यांनी मतदारांशी संवाद साधला।
प्रचाराच्या अखेरच्या रविवारी सगळ्याच उमेदवारांनी रॅली काढत प्रचार केला। संभाजीनगरमध्ये एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्यासाठी अकबरउद्दीन ओवैसी यांनी वाहन रॅली काढत प्रचार केला। दरम्यान अनेक ठिकाणी ओवैसींवर फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आले। महाराष्ट्राच्या भूमीने देशाला लढायचं कसं हे शिकवलं अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली। सामाजिक समतेची शिकवण देखील याच महाराष्ट्राने दिली असं ते म्हणाले। ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्र आणि देशासाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे महायुतीची सत्ता आली पाहिजे असं आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केलं। मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार असून राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येईल असा दावा अर्जुन खोतकर यांनी केला। तसंच एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। खासदार अमोल कोल्हेंनी विधानसभा निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला। ट्रम्पेटचा फटका लोकसभेला बसला तरीही आमचे 31 खासदार निवडून आले। जनता सुज्ञ आहे, यंदा असं होणार नाही असं कोल्हे म्हणाले। देशात महाराष्ट्राचं चित्र चांगलं करायचं असेल तर महाविकास आघाडीचे आमदार निवडून द्या असं आवाहन शरद पवार यांनी केलं। फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी राज्यातले कोणते प्रश्न सोडवलेत असा सवाल करत महायुतीच्या काळामध्ये राज्यामध्ये 67,000 स्त्रियांवर अत्याचार झाल्याचं ते म्हणाले। महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी, सोयाबीनला तसंच कांद्याला चांगला भाव देणार असं आश्वासन शरद पवार यांनी दिलं। तसंच ही निवडणूक आपल्या मुद्द्यावर होईल, त्यामुळे जागरूक व्हा आणि सतर्क राहून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन शरद पवार यांनी केलं। शिरूर हवेलीमधल्या प्रचार सभेत अजित पवारांनी घोडगंगा साखर कारखाना सुरू करण्याची हमी दिली। अमित शहा आणि माझी चांगली ओळख आहे, कटकेंना निवडून द्या, साखर कारखाना सुरू करण्याची जबाबदारी माझी असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं। रायगडच्या अलिबाग मतदारसंघात शिवसेना महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली काढण्यात आली। दरम्यान सामरी खिंडमधल्या दत्त मंदिरात दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात झाली। यावेळी 1000 बाईकद्वारे भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत ओगले यांची प्रचार सभा पार पडली। विद्यमान आमदारांनी मतदारसंघातलं कुठलंच काम केलं नाही असा आरोप त्यांनी केला। तसंच नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवडणुकीला सामोरं जात असल्याचं ते म्हणाले। यवतमाळच्या पुसद मतदारसंघात आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक या प्रचारासाठी रिंगणात उतरल्या। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून इंद्रनील नाईकांना उमेदवारी मिळाली तर मोहिनी नाईक यांच्या प्रचाराला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळतो। नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांची भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। या प्रचार रॅलीमध्ये शिवसेनेचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले। तसंच यावेळी जागोजागी विजय चौगुलेंचं स्वागत करण्यात आलं। गर्दी जमवणं मनोज जरांगेंच्या कार्यकर्त्यांना चांगलंच भोवलंय। मराठा समाजातील दिवंगत बांधवांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जरांगेंचा सांत्वनपर दौरा आयोजित करण्यात आला होता। यावेळी गर्दी जमवून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं कारवाई केली।